आजी वारली आणि बाबांनी शहरात फ्लॅट घेतला. मग आता इथं कोण राहतं? काका. सख्खे? हो. अगं बाबांनी फ्लॅट घेतला मग काकाच इथे राहत आहेत. एकटे? अगं ते बाल ब्रह्मचारी आहेत. Don't tell me. My goodness. बाल ब्रह्मचारी. कुणा कुत्र्याचं पिल्लू वगैरे मेले की काय? निखिल आला की आधी ते टाकायला सांगायला हवं. खूपच वास येतोय. आम्ही हा सगळा बंगला बघितला पण कुठे पुस्तकं किंवा लॅपटॉप असं आम्हाला आढळलं नाही. ऍक्च्युली सर मी इथे त्यांनी सांगितलंय की बेडरूम मधल्या कपाटाला मुलीच्या हाताचा ठसा आहे. व्हॉट? सर आपला हा पण रिपोर्ट आलेला आहे सर पोस्टमॉर्टमचा. येस सर. शिंदेनी मग आम्हाला दिला होता. मी फाईलमध्ये लावला आहे सर. आधी नाही का दाखवायचा? सॉरी सर. तर पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार धारधार शस्त्राने गळ्यावर केलेल्या वाराने मृत्यू झालेला आहे. वेळ रात्री 10 ते 1. राईट सर. तसंच रोहित, या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की मुलीची नखं लागलेली आहेत. गीता, तुझा अंदाज बरोबर आहे? सर येस मिस्टर प्रभाकर. सर मला यातलं काहीच माहिती नाही. म्हणजे कुणाचा खून, कोणाचा मृतदेह, कोण स्त्री, मला यातलं काहीच ठाऊक नाही. आणि मी या गुन्ह्यात नसल्यामुळे मला भविष्याची चिंता नाही. माझा देव माझ्या पाठीशी उभा आहे. पण तुम्ही आधी निखिलला सोडा. साहेब, मी संध्याकाळी 6 वाजता घराबाहेर पडलो. 10च्या दरम्यान मी पनवेलला पोचलो होतो आणि निखिल दुसऱ्या दिवशी पहाटे 10:30ला घरी पोचलो. आणि तुमच्या निर्णयानुसार 10 ते 1 वेळात तुम्ही सांगताय. मग हा भुर्दंड आम्हाला कशाला? काय बोलताय काय? प्रभाकर साहेब, तुमच्या घरात कुणाचा तरी खून झाला. शिवाय तुमचं दारही फोडलं नव्हतं. याचाच अर्थ तुमच्यापैकीच कोणाचा तरी संबंध आहे. सिंपल. अहो पण आम्ही त्या माणसाला ओळखत नाहीये ना. अहो पण तुम्ही त्या खुन्याला ओळखत असाल कदाचित. तुम्ही एक काम करा, आधी खुनी शोधून काढा, म्हणजे आम्ही त्याला ओळखतो की नाही ते बघू. तुम्ही प्लीज निखिलला सोडा. सॉरी, मला तसं करता येणार नाही. आणि तुम्हाला उद्या सकाळी 10 वाजता इथे यावं लागेल. मला काही गोष्टींची शहानिशा करायची. अहो पण उद्या सकाळी 10 वाजता, नाही तर मला आता ऍक्शन घ्यावी लागेल. निघा तुम्ही. काय म्हणावं याला काही समजत नाही. रोहित. येस सर. सगळं प्रकरण फार गुंतागुंतीचं होत चाललंय. येस सर. रोहित, मला काय वाटतंय, हां तुमच्या दोघांपैकी कोणीतरी त्या निखिल
कॉलेजवरचे. राईट सर. सर या मुलाचे कोणाशी भांडण होतं का, कोणाची दुश्मनी होती का, त्याची जरा तपासणी करा. राईट सर. बघूया काय मिळतंय ते. तुझंच नाव रिया ना? हो. का? निखिल सरदेसाईची चांगली मैत्रीण आहे असं कळलंय. हो आहे. का? त्याला आम्ही अटक केली. माहित आहे मला. मग का हेही माहिती असेल तुला? तू कुणी नाहीये. मग सुयशचा खून कोणी केला? कोण सुयश? ज्याचा खून झालाय तो. मला माहित नाही आणि मी त्याला ओळखत सुद्धा नाही. काही दिवसांपूर्वी निखिलचं भांडण झालं होतं ना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, तेही तुझ्यावरून. हो झालं. तो आलोक माझ्या मागे पडला होता म्हणून निखिलने त्याला धमकावलं. तो हॉस्टेलमध्ये राहतो इतकंच माहित आहे मला. मग तुझ्यासाठी तो कोणाचाही खून करेल? नाही, तो कुणी नाहीये आणि तो त्याला ओळखत सुद्धा नाही. हो. आलोक. कदाचित मृत माणसाचं नावही आलोक असू शकतं. एक्सक्यूज मी. हा मुलगा हल्लीच माझ्याकडे आला होता. या मुलाला तुम्ही ओळखता? नाही, तसं ओळखत नाही, पण या मुलाबरोबर एक मुलगी आली होती. त्यांच्या बोलण्यानं असं वाटत होतं की मुलगी प्रेग्नेंट होती. त्या मुलाला हेच कन्फर्म करायचं होतं, पण ती मुलगी तयार नव्हती आणि याच त्या दोघांमध्ये वाद झाल्याने ते निघून गेले. या मुलाचं नाव तुम्हाला आठवतं? त्याचं नाव असं प्रयत्न करून बघा. मला आहे, पण येस या मुलाचं नाव सुयश इनामदार. सुयश इनामदार. बरं, थँक्यू व्हेरी मच. आणि मी का आर्टिस्टला पाठवतो, तुमच्या मदतीने त्या मुलीचा स्केच तो काढून घेईल. ओके ओके. थँक्यू व्हेरी मच. या मिस्टर प्रभाकर, बसा. हवालदार, त्या निखिलला बाहेर घेऊन या. मिस्टर प्रभाकर, तुम्ही ब्रह्मचारी आहात बरोबर? तरीही तुमच्या घरात आम्हाला एका स्त्रीच्या हाताचे ठसे मिळाले. मृतदेहही मिळाला. तो जसा मला ठाऊक नाही तसंच या ठशांबद्दलही मला काही ठाऊक नाही. मिस्टर प्रभाकर, उगाच वेळ पांघरून पेडगावला जाऊ नका. सांगा, कोण होती ती स्त्री जिच्या मदतीने तुम्ही हे सगळं कुभांड रचलत? काय बोलताय तुम्ही हे साहेब? मी खरं तेच बोलतोय. त्या स्त्रीला तुमच्या घरात प्रवेश मिळाला कसा? अहो काय हे? हे बघा, आमच्यापासून काहीही लपवू नका. सांगा, कोणाचा खून केला तुम्ही? सर, माझ्या काकांची अवहेलना थांबवा. आय एम गिल्टी. अखिल, तू? मला माफ करा. मी तुम्हाला अभ्यासाचं निमित्त सांगून तुमच्याकडून चावी मागितली. ते मला माझ्या मैत्रिणीला तिथे नेण्यासाठी. मी आणि रिया 10:30 वाजता सकाळी तिथे पोहोचलो आणि कपाटात पाहिलं तर ती प्रेत. आम्ही प्रचंड घाबरलो, पण रियाची बदनामी होऊ नये म्हणून मी तिला तिथून जायला सांगितलं आणि पोलिसांना फोन केला. सर, रिया माझी गर्लफ्रेंड आहे. ज्या स्त्रीच्या हातांच्या ठशांबद्दल तुम्ही बोलताय ते गर्लफ्रेंडचे आहेत. त्याचा काकांशी संबंध नाही. कोणाचं काय? तुम्ही नाही केला. मिस्टर प्रभाकर, तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता घराच्या बाहेर गेलात आणि निखिल, तो दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता या घरात आलास. हो. नॅचरली तुम्ही घराला कुलूप लावलं असेलच. मग काय, तुला ते एवढं मोठं कुलूप आढळलं नाही? हो, माझ्याकडच्या चाव्याने मी दार उघडलं. सी, म्हणजे 2 किल्ले. साहेब, 2 दिवसापूर्वीच मी कुलूप बदललं आणि निखिलचा फोन आला
म्हणून मी राजूला डुप्लिकेट किल्ल्या बनवायला सांगितलं. हा राजू कोण? आमच्या समोरच राहतो. अशीच माझी छोटी मोठी कामं करतो. शिंदे, येस सर. यांच्या घरासमोर राजू नावाचा केसम राहतो. घेऊन ये त्याला ताबडतोब. चालेल मिस्टर सर. येस रोहित, एनी न्यूज? सर, मी डॉक्टर दीक्षितांकडे जाऊन आलो. मृताचं नाव सुयश इनामदारच आहे आणि त्याच्यासोबत जी मुलगी होती तिचा हा स्केच. आय सी. गुड वर्क रोहित. थँक्यू सर. हॅलो, इन्स्पेक्टर अमर विश्वास. येस सर. हां, राईट सर. ओके सर, मी जातीने लक्ष घालीन सर या मॅटरमध्ये. हो, कळवतो तुम्हाला. राईट सर. रोहित, सर. कमिशनर साहेबांचा फोन होता. आमदार इनामदारांचा मुलगा गायब आहे. कन्फर्म झाल्यावर कळवतो असं. सर, साहेब मला माफ करा साहेब. मला वाटलं नव्हतं एवढं मोठी भानगड साहेब. मी काय जाणबुजून केलं नाही साहेब. हो, मग काय खून सहज गेलास? साहेब, मी खून नाही केला साहेब. नाही गेलास? मग कोणी केला? माहित नाही साहेब. कोणी खून केला माहित नाही साहेब. नाही माहिती? आता बऱ्या बोलाने सांगतो का देऊ एक हिसका? सर, एक मिनिट. अरे, बऱ्या बोलांना सांगतो की आठ टाकू तुला. साहेब, प्रभाकर काकांनी मला किल्ल्या बनवायला दिला होता साहेब. निखिल करता. मी सुयशला असंच सांगितलं साहेब. तो आपल्या इकडे नाक्यावर यायचा. त्या दिवशी माझं काम चालू होतं साहेब. तो मला म्हणाला की माझी एक गर्लफ्रेंड आहे, तिला घेऊन जाता येईल एका रात्रीसाठी. मला तो म्हणाला की मी तुला 10,000 रुपये देईन. मी विचार केला काकाही तसे तिकडे नसतात आणि एका रात्रीसाठी किल्ल्या दिल्यात काय हरकत आहे. आणि म्हणून एक एक्स्ट्रा किल्ली बनवून मी त्याला दिली. बाकी काय माहीत नाही साहेब. नंतर डायरेक्ट पोलिसच आले आणि बघतो तर काय सुयशचाच मृत्यू झाला साहेब. साहेब, पुढे काय माहीत नाही साहेब. साहेब, आणि वर म्हणतोय आपला काही संबंध नाही म्हणून. आणि काय रे, पोलीस इतक्या दिवसांपासून तपास करतायत. निखिलला सुद्धा अटक केली. तोपर्यंत तुला काहीच बोलता आलं नाही. सर, याला आठ टाकू. रोहित, कसं आहे या सर, येस नीता. सही रिया हिने पहिल्यांदा निखिल बरोबर मृतदेह पाहिला. सर, खरंच आम्ही खून नाही हो केलाय. नसेल केला बट स्टील यू आर गिल्टी. तुम्हाला माहिती होती ना सगळी, मग पोलिसांना का नाही सांगितलं? लपवून का ठेवली माहिती? बट सर, शर्यू? हा शर्यूचा चेहरा आहे. माझ्याबरोबर शाळेमध्ये होती. हिचा स्केच आत्ता कुठे असेल? आता माहित नाही. पूर्वी मेहराळीत राहायची. रोहित, नीता, जा ताबडतोब अटक करा. हवलदार, या निखिलला अटका. आणि तुम्ही तिघं मी सांगेपर्यंत हे शहर सोडायचं नाही. आणि मी जेव्हा बोलवीन तेव्हा इथे पोलीस स्टेशन हजर व्हायचं. जाताना बाहेर आपलं नाव, पत्ता, फोन नंबर घेऊन जा. निघा. शरयू, येस. यू आर अंडर अरेस्ट. वाय? पोलीस स्टेशनला चला, मग कळेल. ओ, नॉट एट ऑल. मी येणार नाही आहे. बाय द वे, मी केलंय काय? त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. सॉरी, आय एम नॉट कमिंग. मी येणार नाही. हे बघा, जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही ना तर आम्हाला जबरदस्ती करावी लागेल. हे पण तुम्हाला याचा पश्चाताप होणार आहे. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. ते आपण पोलीस स्टेशनमध्ये बघू. तुम्ही चला. नीता, मग चला. सो शरयू मॅडम, खूप कन्फ्यूज करून टाकलंय तुम्ही. खून कुणाचा झाला, कुठे झाला, काय झालं काय नक्की? मला काय विचारताय? मला इथे कशाला आणलंय तेही माहित नाहीये. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला.
सुयश इनामदार हा आमदाराचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता. तुम्ही त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं तो तुम्हाला डॉक्टर दीक्षितांकडे घेऊन गेला. तुम्ही त्याच्याबरोबर डॉक्टर दीक्षितांकडे गेलात. तिथे तुमचं भांडण झालं. तुम्ही एकही टेस्ट करून घेतली नाही. नंतर प्रभाकर सरदेसाईंच्या बंगल्यावर गेलात. तिथे पुन्हा एकदा तुमचं भांडण झालं आणि त्या भांडणाची परिणती सुयशच्या खुनामध्ये झाली. तुमच्या हातांचे ठसे, नखांच्या जखमा ह्या आम्ही बरोबर शोधून काढलेला आहे. तुम्ही अडकलेला आहात. आता सगळं पुढचं तुम्ही सांगणार आहात का? खरं तर लहानपणापासूनच मला एकदम ऐशोआरामात राहण्याची आवड होती. म्हणूनच मी या श्रीमंत सुयशला गाठलं आणि तो माझ्या जाळ्यात अडकलाही. पण मग त्यांनी माझ्याशी लग्न करणं हे आवश्यक होतं. म्हणूनच मी त्याला प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं. पण मग त्यांनी माझ्याशी लग्न करणं हे अशक्य होतं. पण मग नंतर तो मला डॉक्टर दीक्षितांकडे घेऊन गेला आणि नंतर माझं भिंग फुटू नये म्हणून मी त्याच्याशी भांडले. पण मग नंतर मी विचार केला की जर मी खरंच प्रेग्नेंट राहिले तर. नेमकं त्या रात्री सुयशने मला बोलवलं. संधीचा फायदा घेता येईल म्हणून मी जायचं असं ठरवलं आणि जे बिनसलंय ते सुधारता येईल म्हणून मग आम्ही त्या बंगल्यात शिरलो. कोणाचं घर आहे? मित्राचं. छान आहे. हो मग काय स्पेशल? हो, आज तुझी प्रेग्नन्सी सेलिब्रेट करायची आहे. सॉरी. का? खरं तर मी प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यायला हवी होती. तुझा विश्वास नाही होता, पण तू ही इतर मुलींसारखी निघाली. तू माझ्या पैशांवर मारलीस. असं नाहीये सुयश. नाही मग मी प्रेग्नेंट आहे असं खोटं का बोललीस तू? तू फसवलंस मला. फसवलंस तू मला. तू मला फसवलंस. नाही तू मला फसवलंस. कोण आहे तिथे? लवकर येऊ नये. जितका उशीर होईल तेवढी मी सुटेन अशी मला खात्री होती. पण गुन्हेगार कितीही चलाक असला तरी तो एक ना एक दिवस कायद्याच्या कचाट्यात अडकतोच. एक ना एक पुरावा सोडून जातोच. शर्वी मॅडम, तुम्ही जर सुयशवर खरं प्रेम केलं असतं तर आज कदाचित तुम्ही त्याची पत्नी म्हणून वापरत असता. पण नाही, माणूस कधी कधी विनाश स्वतःच्या हाताने ओढावून घेतो. हेच खरं आहे. निखिल, प्रभाकर,
या सगळ्या प्रकरणाचा तुम्हा दोघांना खूप त्रास झाला, पण त्याला काही इलाज नाही. अर्थात ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड, नाही का? कमिशनर साहेबांना कळवायला हवं. यस सर. त्या निखिलला बाहेर काढा. ओके. नीता, सर त्यांना आत टाक. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात योग्य आणि अयोग्य मार्ग समोर असतो. योग्य मार्ग अडथळ्यांचा असतो, अयोग्य मार्ग खूप सोपा वाटतो. पण निवडताना योग्य मार्ग निवडावा, कारण त्याचा मार्ग खडतर आणि अवघड जरी असला तरी शेवट निश्चितच गोड असतो. माफ करा मला कळतं तुमच्यावर फार मोठा आघात झाला. तुम्ही जर आम्हाला मदत केली तर आता आपण काहीतरी सोल्युशन